गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय मिनर या स्पर्धा परीक्षेला आपण बसलेला आहात. 5 जानेवारीला आपली परीक्षा आहे. त्या अंतर्गत आपल्या परीक्षेला काहीच दिवस राहिलेले आहेत. पहिलीच्या मुलांसाठी ही परीक्षा पहिली स्पर्धा परीक्षा आहे तुमच्या आयुष्यातील, आणि त्या परीक्षेसाठी तुम्ही अत्यंत धाडसानं सामोरं जावं हीच तुमच्याशी शुभेच्छा आमच्या अकॅडमी कडून तुम्हाला आहेत. तर आजचा घटक आहे जलप्रतिबिंब. हे घे. रागवतो सांगते. रागवतो सांगते ना. हे घे आता. घे आता पोराकडे. तर बघा, आजचा जो घटक आहे तो आहे जलप्रतिबिंब. तर जलप्रतिबिंब हा आपण घटक शिकायचा आहे. जलप्रतिबिंब जलप्रतिबिंब. आता जल म्हणजे काय तर पाणी. जल म्हणजे काय तर पाणी. पाण्यातील प्रतिबिंब ओळखणे हे तुमच्या मुलांच्यासाठी आजचा हा नवीन घटक असणार आहे. पाण्यातील प्रतिमा ओळखणे. तर आपण काय करायचं असतं या घटकामध्ये. अक्षरे असतात, अंक असतात किंवा आकृत्यांचा वापर केलेला असतो. अक्षरे, अंक किंवा आकृत्यांचा वापर केलेला असतो. त्याद्वारे आपल्याला जल प्रतिबिंब ओळखायचं असतं. तर बघा, आता तुमच्यासाठी जरी हे नवीन असेल तर आपण कसं ओळखायचं. तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा. या घटकामध्ये संख्यांची, अक्षरांची वरची बाजू ही खाली दिसते आणि खालची बाजू ही वर दिसते. समजा इथं ए काढलेला आहे. या ए मध्ये आता जल प्रतिबिंबासाठी काय करतात. आता आपल्याला जल प्रतिबिंब बघायचं आहे, म्हणजे पाणी खाली असतं, मग अशा रेषा दिसतात. मग काय होतं, हे ए आहे ते जल प्रतिबिंबामध्ये अशा प्रकारे दिसणार आहे. जल प्रतिबिंबामध्ये काय होणार आहे, अशा प्रकारे आपल्याला ते दिसणार आहे. म्हणजे काय, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर आपल्याला दिसणार आहे. समजा ही आकृती समजा अशी असेल तर ही जल प्रतिबिंबामध्ये कशी दिसणार आहे. असा आहे तसा बाण दिसून ही बाजू वरती दिसणार आहे. अगदी सोपा आहे. जल प्रतिबिंब हा घटक पहिलीच्या मुलांसाठी वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर ही आपल्याला काय करणार आहे, दिसणार आहे. पुढे बघा, अजून एक त्याचं उदाहरण बघा. तुम्हाला आकृती आम्ही सांगितलेल्या. आता हे पान आहे आणि हे इथं काय झालेलं आहे, फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे आता आता ही आकृती कशी दिसणार आहे बघा. आता ही खाली आहे, मग ही आकृती आहे अशी दिसणार, पण ही वरची बाजू खाली या पद्धतीनं दिसणार आहे. आलं लक्षात. जल प्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली आणि खालची बाजू ही वरती दिसणार आहे. वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर दिसणार आहे. पुढे बघा, याच्यामध्ये अक्षर सुद्धा. आता आपण उत्तर शोधताना काय करायचंय, पाण्यावर प्रश्नाकृती असते, चिन्ह धरलेलं आहे ही कल्पना मनात आपण धरायची आहे. पाण्यावर आकृती आहे ही धरायची आहे. आता समजा माझा हात आहे, मग हा पाण्यावर धरलेला आहे आणि इकडं खाली पाणी आहे. हा हा असा जर असेल तर पाण्यामध्ये हा कसा दिसणार आहे तुम्हाला, उलटा दिसणार आहे. उदाहरणार्थ बघा, हा मी हात असा धरलेला आहे. उदाहरण बघा, आता मी इथं आकृती हाताची काढून दाखवणार आहे तुम्हाला. आता हा हात मी काढलेला आहे. मग हा हात काय होणार आहे, पाण्यामध्ये कसा दिसणार आहे बघा. पाण्यामध्ये हाच हात इथं असं पाणी दाखवतात, पाण्यामध्ये हाच हात आपल्याला काय करणार आहे, उलटा दिसणार आहे. म्हणजेच काय आहे, वरची बाजू खाली आणि खालची बाजू ही आपल्याला काय करणार आहे, वरती दिसणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, जल प्रतिबिंब ओळखायचं आहे. पुढे बघा.
आता इथं स्माइली आहे. तर ही आकृती तुम्हाला कशी दिसणार आहे बघा. वरची बाजू आणि खाली आणि खालची बाजू वर ही कशी दिसणार आहे. प्रश्नाकृती येतात इथं पाहण्याची चिन्ह येते. तर ही आकृती आज आपल्याला हे बघा इकडं डोळे दिसणार आहेत आणि असं तोंड दिसणार आहे. इकडं डोळे दिसणार आहेत आणि असं काय करणार आहे, तोंड दिसणार आहे. म्हणजे वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर ही अशा पद्धतीनं दिसणार आहे. आलं लक्षात. जल प्रतिबिंब कशा पद्धतीने आपल्याला ओळखायचं आहे. या पाण्यातील प्रतिबिंबाचा अक्ष हा उत्तर दक्षिण आणि त्याचा शिरोबिंदू हा पायात असतो. उत्तर दक्षिण आणि त्याचा शिरोबिंदू कुठं असतो, पायात असतो. पुढे आहे त्याच्यानंतर आरशातील प्रतिमा. आता जल प्रतिबिंबाच्या बरोबर उलट आपल्याला आहे आरशातील प्रतिमा. बघा आरशातील प्रतिमा. आता आपल्याला घटक आहे तो आरशातील प्रतिमा हा घटक आपण शिकायचा आहे. आता आरशातील प्रतिमा जल प्रतिमा बघितली आपण. वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर दिसते. आता बघा तर आरशातील प्रतिमामध्ये या घटकामध्ये अंक अक्षरे याचा वापर केलेला असतो. आणि या घटकामध्ये आकृत्यांची अक्षरांची किंवा संख्यांची उजवी बाजू ही दिसताना डावी दिसते, तर डावी बाजू ही उजवी दिसते. लक्षात घ्या. अक्षराची उजवी बाजू ही डावी दिसते आणि डावी बाजू ही उजवी दिसते. म्हणजेच आपण उत्तर शोधताना आरशात प्रश्नाकृती चिन्ह वापरलेली आहेत ही कल्पना करून शोधावी. उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी दिसते. कशामध्ये, तर आरशातील प्रतिमामध्ये उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी दिसते. आता त्याचं एक उदाहरण बघा. आता त्याचा आरशातील प्रतिमा तुम्हाला मी एक दाखवणार आहे. तर अशी ही आहे. मग इकडे आपल्याला आरसा आहे. हा काय आहे, आपल्याला आरसा दिलेला आहे. तर या आरशातील मी तुम्हाला काय सांगितलं, उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी दिसते. आता ही बाजू बघा, डाव्या बाजूकडे हा चंद्रकोर दिसतोय आपल्याला. तो आता काय होणार आहे, दिसताना उजव्या बाजूला असा दिसणार आहे. चंद्रकोर कुठल्या बाजूला दिसणार आहे, तर उजव्या बाजूला अशा पद्धतीनं दिसणार आहे. आलं लक्षात. तर ही आपली काय होणार कोर. आता समजा हा आरसा कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने आपण बघायचं आहे. आता समजा हा आरसा मी उलट्या साईडने काढलेला आहे, हा या बाजूने. आता समजा हा आरसा असा असेल, समजा हा आरसा असा असेल तर तुम्हाला ही बाजू अशी दिसणार आहे. सेम ही बाजू आरशातील प्रतिमा इकडे दिसणार आहे. म्हणजे त्याची दोन्ही टोकं काय येणार आहे, अशा पद्धतीनं दिसणार आहे. उदाहरण बघा आता दुसरं. दुसरं उदाहरण बघा. आता ही जर अशी असेल तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, अशा पद्धतीने ही उजवीची डावी आणि डावीची उजवी बाजू दिसणार आहे. आता आपण अंक आणि अक्षर बघूयात. आता ह्या प्रश्न आकृत्या झाल्या अक्षरातील. अंक आणि अंक आणि अक्षरे यांचा आपण काय करणार आहोत, आरशातील प्रतिमा बघणार आहोत. आता इकडे 3 आहे, आरसा इथं आहे. 3 आहे, आरसा काय आहे या पद्धतीनं आहे. आता इकडं 3 आहे, आरसा या साईडला आहे.
तर आपल्याला काय होणार आहे, आरशामध्ये ही बाजू अशी दिसणार आहे. आरशामध्ये ही बाजू अशी दिसणार आहे. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने सुद्धा बघू शकता, पट्टीच्या साहाय्याने ही बाजू कशी दिसते ही बघू शकता. आता डी बघा, अंक झाले. आता डी बघा, डी अशी बाजू आहे, ती आपल्याला बरोबर अशी बाजू दिसणार आहे आरशातील प्रतिमा. समजा ए असं असेल तर आरशातली काय दिसणार आहे, ए अशा पद्धतीनं दिसणार आहे. याच्यामध्ये उलट काहीही दिसणार नाही. आलं लक्षात? पुढे बघा, उठ प्रश्नांनी रांगेतील स्थान 12 क्रमांक आहे. उठ प्रश्नांनी रांगेतील स्थान. आता आपण रांगेतील स्थान बघूयात. रांगेतील स्थान. आता रांगेतील स्थान कसं ओळखायचं, लक्ष द्या. रांगेतील स्थान जे आहे ते कशा पद्धतीने ओळखायचं बघा. बघा, रामू, आता एक बघा, रामू एका रांगेत मध्यभागी 5व्या स्थानावर उभा आहे, तर त्या रांगेत किती मुले असतील. बघा, रामू एका रांगेत, रामू नावाचा एक मुलगा आहे आणि तिथं एक रांग आहे. रांग म्हणजे ओळ, लाईन. हा, कितव्या, मध्यभागी. रामू कितव्या भागी उभा आहे, मध्यभागी. म्हणजे इथं एक मुलगा असणार आहे, इथं एक मुलगा असणार आहे, इथं एक मुलगा असणार आहे, इथं एक मुलगा असणार आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगितलं. आणि 5व्या क्रमांकावर मध्यभागी म्हटलेला आहे, म्हणजे 1 2 3 4 5 हा 5वा क्रमांक मध्यभागी रामू आहे. इथं 6 7 8. आता रामू मध्यभागी आहे ना, मग रामूच्या अलीकडे किती मुले आहेत बघा, 1 2 3 4 मुले आहेत. मग रामूच्या पलीकडे सुद्धा 4च मुले पाहिजेत, तर मग रामू काय होणार आहे, मधल्या क्रमांकावर येणार आहे, मध्यभागी येणार आहे. आलं लक्षात तुमच्या? रामू हा मग काय पाहिजे, मध्यभागी पाहिजे. बघा, काय विचारलेला होता प्रश्न, की रामू एका रांगेत मध्यभागी 5व्या स्थानावर उभा आहे, तर त्या रांगेत किती मुले असतील. आता मुले मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल मुलं किती झाली, 9. मग आपण काय करायचं असतं, आपल्याला आन्सर शीट अशी दिलेली असते. किती नंबरला उत्तर, 9 क्रमांक आहे, 3 नंबरला. मग 3 नंबर लिहिलेला असतं, तिथं आपण गोल करायचा आहे. 3 नंबरला आपण काय करायचंय, गोल करायचा आहे. व्यवस्थित गोल झाला तर तुमचे सर्व बरोबर आहेत. तर बघा, पुढचा प्रश्न. 9 मुली उभ्या असलेल्या रांगेत, 9 मुली उभ्या असलेल्या रांगेत सीताचा डावीकडून 3 क्रमांक आहे, तर तिच्या मागे किती मुली आहेत. डावीकडून 9 मुली. आता इथं किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हे मुलं झालेली, आता मुली करूया. ह्या 9 मुली आहेत. 9 मुली उभ्या असलेल्या रांगेत सीताचा डावीकडून 3रा क्रमांक आहे. आता ही डावी बाजू असते, ही डावी बाजू, ही उजवी बाजू. हा, लक्षात ठेवा, आपण जिथून चालू करतो ना, आपली ही उजवी बाजू, डावी बाजू आणि ही उजवी बाजू. प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न काय विचारलेला आहे, 9 मुले उभ्या असलेल्या रांगेत सीताचा डावीकडून 3रा क्रमांक आहे. सीताचा डावीकडून म्हणजे इकडून 3रा, 1 2 3, 3ऱ्या क्रमांकावर सीता आहे. हा, मग सीताच्या पाठीमागे किती मुली आहेत, सीताच्या मागे म्हटलेलं आहे, मागे म्हणजेच पाठीमागे किती मुली आहेत बघा. 1 2 3 4 5 6. सीताचा डावीकडून 3रा क्रमांक आहे, मग सीताच्या मागे मागच्या मुली मोजायचं, सीताला धरायचं नाहीये. सीताच्या मागे 1 2 3 4 5 6 मुली आहेत. सीताच्या मागे किती मुली आहेत, तर सीताच्या मागे एकूण 6 मुली आहेत. पुढे बघा प्रश्न, पुढचा प्रश्न घेऊया.
11 मुली उभ्या आहेत तर मध्यभागी असलेला रमेशचा क्रमांक किती? आता याच्यातच आपण काय करूया, अजून 9 मुले काढलेली ना, अजून 11 तीन काढूयात, म्हणजे 9, 10 आणि 11. बघा, 11 मुले. आता तुम्हाला ऐन वेळेला मुले काढायची गरज नाही, तुम्ही फक्त रेषा मारा, 1 2 3 4 5 6. मी तुम्हाला समजायसाठी, पहिलीच्या मुलांना हा नवीन घटक आहे, नवीन परीक्षा आहे, पहिल्यांदा देत आहे म्हणून समजण्यासाठी मुलं काढलेले आहेत. पण तुम्ही काय करायचं आहे, प्रत्यक्ष रेषा काढल्यात तरी चालेल, मुले काढायची नाहीत, तेवढा वेळ आपल्याला पाहिजे जातो. तर 11 मुले उभ्या, एका रांगेत 11 मुले उभी आहेत, तर मध्यभागी असलेल्या रमेशचा क्रमांक किती? आता काय करायचं, सोपी पद्धत सांगतो. मध्यभागी मुलग्याचा क्रमांक काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कडेकडीची एक एक मुलं कॅन्सल करत जाऊया. हा एक मुलगा गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, इकडचा एक कॅन्सल केला, इकडचा एक केला, पुढून एक पाठीमागून एक, पुढून एक पाठीमागून एक, पुढून एक. आलं लक्षात? आता ही 1 2 6 7 8 9 10 11 12 झालेलं आहे. तर 11 सांगितलेले आहे. म्हणजे पुढचा एक गेला, पाठीमागचा एक गेला, 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 पुढचा एक, पाठीमागचा एक, हा मधला मुलगा येतो. हा, मग हा मधला मुलगा आल्यानंतर ह्या मुलग्याचा 1 2 3 4 5 6वा क्रमांक आला बघा. मध्यभागी असलेल्या मुलग्याचा कितवा क्रमांक आलेला आहे, तर 6वा क्रमांक आलेला आहे. आलं लक्षात? तर पुढे बघा, एका झाडाच्या ओळीत मध्यभागी 7व्या क्रमांकावर पेरूचे झाड आहे, तर झाडाच्या ओळीत एकूण किती झाडे आहेत? आता झाडे काढूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मध्यभागी 7व्या क्रमांकावर पेरूचे झाड आहे, म्हणजे अजून झाडे काढावी लागणार. 1 2 3 4 5 6 7. ह्या 7व्या नंबरवर पेरूचे झाड मध्यभागी आहेत. मग याच्या पाठीमागे किती रेषा आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. इकडे 6 आणि इकडे 6, मध्यभागी हे ते कसले झाड आहे? पेरूचे. मग हे झाडांच्या एका ओळीत किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर एकूण त्या झाडांच्या ओळीत एकूण 13 झाडे आहेत. शक्यतो मध्यभागी ही संख्या काढताना नेहमी विषम संख्यांमध्येच आपल्याला काय देतात? प्रश्न विचारतात. एका रांगेत, पुढचा प्रश्न बघा, एका रांगेत उभा असलेला नितीन चौथा, तर गणेश 6व्या स्थानावर उभा आहे. एका रांगेत गणेश आहे तो 4थ्या नंबरवर आहे, 1 2 3 4. गणेश हा आहे, हा 4थ्या गणेश. आणि गणेश नंतर 6व्या स्थानावर नितीन 4थ्या स्थानावर आहे. नितीन 4थ्या स्थानावर आहे आणि गणेश 6व्या, 1 2 3 4 5 6. गणेश हा 6व्या स्थानावर आहे. गणेश का आहे 6व्या स्थानावर? तर दोघांमध्ये किती मुले असतील? दोघांमध्ये एकच मुलगा आहे, 14 5 6. या दोघांच्या मध्ये म्हटलेलं आहे, दोघांच्या मध्ये हा एकच मुलगा आहे. दोघांच्या मध्ये हा एकच मुलगा आहे. आलं लक्षात? तर हा आपला होता रांगेतील स्थान प्रश्न होता. पुढचा आपला आहे दिशादर्शक. दिशावर आधारित प्रश्न बघा. तर दिशावर आधारित प्रश्न कसे असतात? तर आपल्याला काय पाहिजे? दिशा माहिती पाहिजे. सूर्य उगवतो ती दिशा असते पूर्व, सूर्य मावळतो ती दिशा असते पश्चिम. आता मुख्य दिशा आपल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आहेत. उपदिशा आपल्या 4 आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ह्या आपल्या 4 दिशा आहेत. आता विरुद्ध दिशांच्या जोड्या कोणत्या आहेत बघा. विरुद्ध दिशांच्या जोड्या पूर्व, पश्चिम, वायव्य, दक्षिण. आता मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे बघा. तर आपल्या उजव्या हाताची दिशा ही नेहमी पूर्व दिशा काढायची आहे. पूर्व दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर इथं ईशान्य,
इथं आग्नेय, इथं नैऋत्य आणि इथं वायव्य. इथं वायव्य ही दिशा आहे. आलं लक्षात? तर काय लक्षात ठेवा, उत्तरेचा ईश्वर पूजेला आणला आता इथं आणला, आता इथं पश्चिम सॉरी इथं दक्षिण येणार, दक्षिण दिशा सॉरी, दक्षिण आणि पश्चिम. उत्तरेचा ईश्वर पूजेला आणला, दत्ताचा नैवेद्य परस्पर वाटला. म्हणजे ह्या उत्तर दिशांच्या पहिल्या अक्षरावरून आपण जर लक्षात ठेवलं तरी चालते. उत्तरेचा ईश्वर पूजेला आणला, दत्ताचा नैवेद्य परस्पर वाटला. तर अशा प्रकारे आपण करायचं आहे. याच्यावरचे प्रश्न बघा. करण सूर्य मावळतीचा सूर्य पाहत असेल तर तो कोणत्या दिशेला उभा आहे? मावळतीचा सूर्य नेहमी पश्चिमेला असतो. हा, इकडे उभा आहे, तर तो कोणत्या दिशेला उभा असेल? मावळतीचा सूर्य पाहत असेल, मग सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिमेला. पश्चिमेला मावळतो, तर तो कोणत्या दिशेला उभा असेल? तर पश्चिमेला उभा असणार आहे. राजे दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे, तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असेल? राजेश दक्षिणेला तोंड करून उभा आहे, त्याच्या पाठीमागची दिशा कोणती असणार आहे? उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. मग हे लक्षात ठेवा, दिशा कोणती असणार आहे? उत्तर दिशा असणार आहे. उपदिशा एकूण किती आहेत? पुढचा प्रश्न, एकूण उपदिशा 4 आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मंगेश पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे, तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? मंगेश पूर्व दिशा, आता पूर्व दिशा इकडे आहे, त्याच्याकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे असा उभा असणार आहे. इकडं उजवी हात, तिकडे डावा हात, तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येते? दक्षिण दिशा येते. बघा, आपण काय करायचं, असं काढून घ्यायचं, आपल्या उजव्या हाताची पूर्व दिशा काढून घ्यायची आणि आपणच तिथं आहे हे इमॅजिनेशन करायचं, म्हणजे आपल्या उत्तर चुकत नाही. तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? तर पूर्वेला तोंड करून उभा आहे, त्याच्या उजव्या हाताची दिशा दक्षिण आलेली आहे. जान्हवी उगवत्या तोंड करून उभा आहे, तर त्याची पाठीमागची दिशा कोणती? जान्हवी इकडं तोंड करून उभा आहे, तिची पाठीमागची दिशा पश्चिम येणार आहे. आग्नेयची विरुद्ध दिशा कोणती? आता आग्नेय ची विरुद्ध दिशा वायव्य येते. बघा, आग्नेयाची विरुद्ध दिशा वायव्य, ईशान्येची विरुद्ध दिशा नैऋत्य. आलं लक्षात? मग हे कसं लक्षात ठेवायचं ह्या दिशा? तर उजव्या हाताला पूर्व दिशा येते. वरती उत्तर घ्या. उत्तरेचा ईश्वर पूजेला आणला, दत्ताचा नैवेद्य परस्पर वाटला. म्हणजे त्या प्रत्येक दिशांची पहिली पहिली अक्षर लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिली अक्षर म्हणजे कुठं? उ, ई, पू म्हणजे पूर्व, उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य, पू म्हणजे पूर्व, आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण. असं लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने चार्ट काढला तर तुम्हाला कोणताही दिशावरचा प्रश्न चुकणार नाही. पुढे बघा, आपला सगळा मराठी, इंग्रजी, गणित सगळा सिलेबस आपला पूर्ण झालेला आहे. आज आपला बुद्धिमत्तेचा सगळा सिलेबस पूर्ण होतो. कूट प्रश्न हा घट घ्यायचा आहे. कूट प्रश्न, कूट प्रश्न बघा. कूट प्रश्न आता आपण बघायचं आहे. कूट प्रश्न बघा. कूट प्रश्न हे दिनदर्शिकेवर आधारित असतात. आता बघा, या दिनदर्शिका घटकामध्ये वार, महिना, वर्ष या संबंधित आपल्याला प्रश्न विचारले जातात. काही वेळा दिनांकाऐवजी दिनविशेषचा उल्लेख केला जातो, म्हणजे दिनांक म्हणजेच दिनविशेष. आलं लक्षात? तर हे काय लक्षात ठेवा, दिनविशेष कधी? तर बाल दिन कधी असतो? बाल दिन 3 जानेवारीला असतो. स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. बालिका दिन 3 जानेवारीला आणि बाल दिन 14 नोव्हेंबरला असतो. सॉरी, बाल दिन हा 14 नोव्हेंबरला असतो, बालिका दिन 3 जानेवारीला असतो. नाताळ 25 डिसेंबरला असतो. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. तर शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला असतो. हे दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत.
भारताचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारताचे राष्ट्रीय सण आहेत. 1 मे महाराष्ट्र दिन हा सुद्धा राष्ट्रीय सण आहे. तर एकूण 7 आठवडे आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आठवड्यामध्ये 7 दिवसांचा मिळून एक आठवडा होतो. 30-31 दिवसांचा मिळून महिना तयार होतो. लीप वर्ष फेब्रुवारी महिन्यात येते. लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येत. किती वर्षांनी येतं? दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. आणि त्या दिवशी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा होतो. इतर वेळेला फेब्रुवारी महिना हा किती दिवसांचा असतो? 28 दिवसांचा असतो. 30 दिवसांचे एकूण 4 महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये आणि 31 दिवसांचे 7 आहेत आणि 28-29 दिवसांचा एक आहे. तर 31 दिवसांचे महिने कोणकोणते अशा पद्धतीने आपण बघायचं असतं. मूठ करायचे आणि उंचवट्यावरचा भाग येतो तो 31 दिवसांचा असतो आणि खोलगट असतो तो 30 दिवसांचा असतो. हे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. झालं. मग अशा पद्धतीने जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर हे सगळे 31 दिवसांचे आहेत. एप्रिल, मे, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे सगळे 30 दिवसांचे आहेत. आलं लक्षात? म्हणजे एका वर्षामध्ये 52 आठवडे, 365 दिवस, 12 महिने असतात. 12 महिने असतात. 52 आठवडे प्लस 1 दिवस, 365 दिवस असतात. तर याच्यावर प्रश्न कसे विचारतात? आज बुधवार आहे तर परवा कोणता वार असेल? आता आज बुधवार आहे म्हणजे परवा कोणता वार असेल विचारले. बघा, आज बुधवार, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार, अशा पद्धतीने आपण करायचं. आज बुधवार आहे, परवा कोणता वार असेल? म्हणजे अजून दोन्ही, आज बुधवार, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार. प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो? 15 ऑगस्ट या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. बालिका दिन कधी साजरा करतो? 14. तर 3 जानेवारीला आपण बालिका दिन साजरा करतो. बाल दिन आपण केव्हा साजरा करतो? बाल दिन आपण 14 नोव्हेंबरला साजरा करतो. आपण काय बाल दिन 14 नोव्हेंबरला साजरा करतो. 31 दिवसांचे एकूण किती महिने आहेत? 31 दिवसांचे एकूण 7 महिने आहेत. 30 दिवसांचे एकूण 4 महिने आहेत. एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. लक्षात घ्या. तर बघा, 2019 या वर्षात 5 ऑगस्टला सोमवार होता. आता 5 ऑगस्टला सोमवार होता, तर 14 ऑगस्टला कोणता वार येईल? तर 14 ऑगस्टला कोणता वार येईल? तर हे बघा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 असं केलं तरी चालेल. आता 5 ला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. मग 14 ऑगस्टला आपला बुधवार येणार आहे. आलं लक्षात? मग हे लक्षात ठेवा. 14 नोव्हेंबर बालिका दिन, 3 जानेवारी 14 नोव्हेंबर बाल दिन, 3 जानेवारी बालिका दिन म्हणजे सावित्री, पहिल्या भारताच्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिनच आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. तसेच स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन 5 सप्टेंबर. हे महत्वाचे दिन विशेष लक्षात ठेवा. पुढे येतो तो सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेवर प्रश्न येतात बघा. अगदी सोपा आहे सामाजिक व भावनिक बुद्धिमत्तेमध्ये. म्हणजे आपण जर तुमच्या मित्रा कसे प्रश्न विचारतात बघा. तुमच्या मित्राने जर डबा आणला नसेल तर तुम्ही काय कराल? तर 1 नंबर बघा, आम्ही त्याला डबा देणार नाही. आम्ही त्याला आमच्या सोबत जेवण करायला लावू. त्याला त्याच्या घरी पाठवू. त्याच्याशी भांडण करू का डबा आणला नाही. मग सामाजिक मध्ये आपण समाजाचा विचार करून उत्तर द्यायचं असतं. तर आम्ही काय काय तुम्ही त्याच्यावर भांडलं चांगलं असतं का? नाही. तुम्ही त्यांचा डबा देणार नाही हे पण चुकीचं आहे. आम्ही त्यांच्याशी भांडण करू का? नाही. तर आम्ही त्याच्यासोबत आमचा डब्बा शेअर करू का? जेवायला लावू. शाळेच्या मैदानात पेन्सिल मिळाली तर तुम्ही काय कराल? मग तुम्ही काय करणार? एक एक जण मुलं आपल्याकडे ठेवून घेतात. बरीच मुलं काय लिहितात की आमच्याकडे ठेवून घेतात म्हणून ते उत्तर. पण सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं आहे? ती पेन्सिल कुणाची आहे ही विचारून त्याची त्याला परत देऊ असं उत्तर तिथं लिहायचं आहे.
गावात वृक्ष लागवड मोहीम चालू आहे, तुम्ही काय कराल? वृक्ष लागवड मोहीम म्हणजे झाडे जगण्यासाठी जी लागवड करतात ती मोहीम. तर या मोहिमेत आम्ही सहभागी होऊ, या मोहिमेत आम्ही सहभागी होणार नाही, मित्रांना सहभागी होऊ देणार नाही किंवा घरात बसून राहणार. तर आम्ही या मोहिमेत सहभागी होऊ असं सांगायचं आहे. तर घरात हरवलेली वस्तू तुम्हाला माहित नाही, अशा वेळेला तुम्ही काय कराल? तर अशा वेळेला माहिती आहे परंतु आईला माहिती नाही, अशा वेळेला काय कराल? तर तेव्हा आईला तुम्ही लगेच सांगणार की इथं इथं ही वस्तू ठेवलेली आहे. गल्लीत एखादी दुःखद घटना घडली, यावेळी तुम्ही काय कराल? मित्रांसोबत हसत बसाल, गल्लीत खेळत बसाल, गल्लीत दंगामस्ती कराल, की घरी शांत बसाल? तर घरीच आम्ही शांत बसू. आईला घरकामात मदत व्हावी म्हणून तुम्ही काय कराल? तर आईला आम्ही खेळायला जाऊ, घरात टीव्ही बघत बसू, घरात गप्पा मारत बसू, आईला मदत करून अभ्यास करेल. तर याच्यातली महत्वाचं काय? तर आईला मदत करून आम्ही अभ्यास करत बसू. आलं लक्षात? अशा प्रकारे आज भावनिक बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारतात. तर आज आपण सामाजिक भावनिक बुद्धिमत्ता, दिनदर्शिका, रांगेतील स्थान, आरशातील प्रतिमा, पाण्यातील जल प्रतिबिंब असे घटक आपण आज काय केलेले आहेत? इथं घेतलेले आहेत. ते घटक तुम्ही काय करायचे आहेत? व्यवस्थित सोडवायचे आहेत. आलं लक्षात? बुद्धिमत्तेचे पण आपले काय झालेले आहेत? सगळे घटक आज झालेले आहेत. तुम्ही ते प्रश्न काय करायचे आहेत? वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचे आहेत. आलं लक्षात? आता आपण इथंच थांबूया. परीक्षा फक्त आपली 10 दिवस, 10 ते 12 दिवसावर आहे. आपण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आमच्या ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुमच्यापर्यंत येतात, त्या तुम्ही सोडवला असणार. बुद्धिमत्तेचे टोटल 25 प्रश्न असणार आहेत. त्या 25 प्रश्नाचे 50 गुण असणार आहेत. म्हणजे पहिलीची आपली एकच प्रश्नपत्रिका 75 मार्काची असणार आहे. ओके, थँक्यू.